नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला जोरदार गारपीट देखील आज 18 मार्च, 19 मार्च आणि 20 मार्च रोजी बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे. या 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील बघायला मिळू शकते. बोरी, कोकाटे, जामणी, धोतीवाडा, कोंडाली, काटोल या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी दोर्ली, सावनेर, उमरी, बडेगाव, बिचवा, कामठी, परशिवनी, वाघोली, कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीट देखील आपल्याला बघायला मिळू शकते आज आणि पुढील 2 दिवसामध्ये. तसेच भंडारा जिल्ह्याकडे बघितलं तर भंडारा, चिखली, मौदा, वार्थी, धर्मापुरी, बार्शी, सोली, कंधारी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते. तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला बघितलं असता या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. उमरेड, खेरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, अडियल सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये गारपीट बघायला मिळू शकते. आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया, चांगझरी, तिरोरा, घोरेगाव, आमगाव, लांजी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. गारपीट देखील बघायला मिळू शकते. राजेगाव, बालाघाट, वारसिवनी, सामनापूर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जास्त आहे. तसंच साक्री, तोळा, देवरी, साकोली या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता. लखनी, संग्रणी, कोहलगाव सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये गारपीट बघायला मिळू शकते. आणि गडचिरोलीकडे बघितलं असता मार्कासा, राजोळी, देसाई गर्ल्स या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळू शकते. आरमोरी, मुरुमगाव, कापसी, गडचिरोली, शिंदेवाही, मूल, चामोर्शी सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही भागामध्ये आपल्याला गारपीट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसामध्ये 18, 19 आणि 20 मार्च रोजी. तसेच मुलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते. चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गोगस रोड, भाताडी, भद्रवती, मोहर्ली, कुठवाडा, चारगाव बेके, चिमूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसामध्ये बघायला मिळू शकते. 18, 19 आणि 20 मार्च रोजी पावसाचा जोर जास्त आहे. तसेच यवतमाळमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वणी, कायरकडे जोरदार पाऊस, गारपीट बघायला मिळू शकते. पांढरकवडा, पेंढारी, पतनपुरी, गोमूत्री, धनोरा तसंच हा जो काही परिसर आहे परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील. रुईजवळी, आर्णी, देहानी, साक्री, दिग्रस, दारवा, लखेड या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. यवतमाळ तसंच यवतमाळ, कलाम, बबळगाव, फलेगाव या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. वर्धा जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. वर्धा, सेलू, तुळजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते. बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील 2 दिवसामध्ये 18, 19 आणि 20 मार्च रोजी बघायला मिळू शकते. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जामनी तसेच लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 18, 19 आणि 20 मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. अमरावतीकडे बघितलं असता पुलगाव तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर हा जो सर्व काही परिसर आहे, नांदगाव, खांडेश्वर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच बादनेरा, अमरावती, नांदगाव, मोजरी, तळेगाव, आष्टी, कारंजा हा जो सर्व परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मोर्शी, वरुड, नरखेड या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊससोबतच गारपीट होण्याची शक्यता आहे. चांदूर बाजार तसेच ब्राह्मणवाडा, थडी, अचलपूर, चिखलदरा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, अवकाळी पाऊस जास्त काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून पूर्व भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय.
बुलढाणामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात। तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते। पावसाची शक्यता जळगाव, धुळे, नंदुरबारकडे देखील आहे, पण प्रमाण कमी आहे। तसेच या ठिकाणी नाशिक जिल्ह्याकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील। तसंच अहिल्यादेवीनगरकडे अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। पुणे जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतात। तुरळक ठिकाणी होऊ शकते गारपीट देखील, शक्यता कमी आहे। कोल्हापूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही। किनारपट्टीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसंच पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। जालना जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे। बीड, लातूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते, शक्यता कमी स्वरूपात आहे। परभणी, नांदेड, वागळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो, अवकाळी पाऊस आहे। तर काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा। एकंदरीत बघितलं असता महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये, विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती तसंच यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। वाशिम तसंच बुलढाणाच्या काही भागामध्ये, हिंगोलीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, वागळा, परभणी तसंच लातूरच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, जोरदार स्वरूपात। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। खानदेशात देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। पावसाचा जोर खानदेशामध्ये कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय। तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील। किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, मात्र काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे। तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।